ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। परभणी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून सतत जोरदार पाऊस सुरू आहे। पाऊस आता काहीसा ओसरलेला आहे, मात्र रिमझिम पाऊस अद्यापही सुरू आहे। जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, शेतीची किती नुकसान आहे हे जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आहेत। सर, 45 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे। नेमकी जिल्ह्याची पावसाची कशी स्थिती आहे? जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून सलग पाऊस सुरू आहे। 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। मी काल स्वतः बऱ्याच गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली। पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले आहेत, मात्र काही ठिकाणी शेतात आता जाता येत नाहीये। मात्र येणाऱ्या 1-8 दिवसामध्ये आम्ही सर्व पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करणार आहोत। सर, नेमकं प्राथमिक अंदाज किती आहे? किती हेक्टरवरील पिकांचे, खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे? तो अंदाज आम्हाला एक संध्याकाळपर्यंत मिळेल, कारण स्थिती अशी आहे की अजूनही पाऊस आता थोडासा उघडलाय, मात्र रात्रभर पाऊस असल्यामुळे प्राथमिक अंदाज आम्हाला एक संध्याकाळपर्यंत मिळेल। मात्र 52 मंडळापैकी 45 मंडळ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साधारण 70% पेक्षा जास्त एरियावरती नुकसान आहे, असं आपल्याला ढोबळ मनाने म्हणता येईल। प्रकल्पांची काय स्थिती आहे? येलदरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग होतोय, निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होतोय। प्रकल्पांची कशी स्थिती आहे? या प्रकल्पामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। त्या ठिकाणी साधारण मला वाटतं 1 लाख क्युसेकनी देखील काही ठिकाणी पाणी सोडलेलं आहे। येलदरीचे पण 10 दरवाजे उघडलेले आहेत। काठावरच्या सर्व गावांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि गरज पडली तर काही लोकांना सुरक्षित स्थळी देखील शिफ्ट करावं लागणार आहे। सद्यस्थिती नियंत्रणात आहे, मात्र येणाऱ्या कॅचमेंट आणि कमांड एरियामध्ये जर पाऊस वाढला तर ही स्थिती अजून बिघडू शकते। त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। शेतकरी मोठ्या प्रमाणावर कार्यालयात दाखल होतात, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे, त्यांचं म्हणणं आहे पंचनामे 1 आठवड्यात पूर्ण होईल। निश्चितपणे आपण तसं नियोजन करत आहोत। क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो, मात्र 1-8 दिवसात करण्याचं आमचं नियोजन आहे। परभणीकरांना काय आव्हान आहे सतर्कतेसंदर्भात? सेल्फीच्या नादात बरेच लोक आपल्या धरणावरती, नदीवरती, डॅमवरती जाऊन अतिशय धोकादायक स्थितीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी काही फोटो घेतात। त्याची आपण दक्षता घ्यावी। आपले जनावरं, चीजवस्तू सुरक्षित स्थळी आपण रवाना हो। मागच्या वर्षी पण आपल्या जिल्ह्यामध्ये 52 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यावेळेस देखील आपल्याला कल्पना आहे की काय परिस्थिती निर्माण होते। तर सर्व शेतकरी नागरिक यांनी याबद्दल दक्षता घ्यावी अशी सूचना आहे। थँक्यू। तर 52 मंडळापैकी तब्बल 45 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। येत्या आठवड्याभरात पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली। तर सतर्कतेचं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून परभणीकरांना करण्यात येते। परभणीची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, मात्र सतत पाऊस जर राहिला तर धोक्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नसल्याचं विधान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सर यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।